अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। आलास ना हो? चला चला लागलीच तयार व्हायला हवं. आख्यानाला निघायचं आहे. होय महाराज म्हणलं तसं मला आता ध्यान देऊन समजा ऐकाय हो. आख्यानातनं काय बाय हाती लागाय हो. काल रातच्याला काय झालं होतं कुणाच ठाऊ. समधीकडे ह्यो आपला सोसाट्याचा वारा होता. आबाळातनं आवाज येत होता. काय झालं होतं कुणाच ठाऊ. गडावर नक्की काय बाय घडलं असणार आणि ते बी महासताईन संग. तुम्हाला ठाव आहे का? काय काय झालं ते ठाव आहे का? नाही. अरे काय चाललंय तुमचं? तिकडे माणसं जमायला लागली समधी आणि तुमचं काय झालं नाही बा अजून? रंग्या गंगी म्या काय म्हणते तुम्ही दोघं व्हा मोर गडावर म्या येते मागणं. बर चल ग. नारायण नारायण. देव तर इथे दिसत नाहीत. आता काय करावे? असो, देव दिसत नाहीत याचा अर्थ आता त्यांचे दर्शन थेट आख्यानाच्या वेळेस होणार. तर मुनिवर. देवा प्रणाम. देव मुनिवर, हे काय कक्षात येऊन देखील न भेटताच निघालात? देवा, मी आपणाला भेटण्यासाठीच इथे आलो होतो, परंतु झाले असे की मी कक्षात आलो आणि आपण दिसला नाही, म्हणून मी परत चाललो होतो. मुनिवर, काही विशेष कार्य तर नव्हते ना? विशेष असे काही नाही, परंतु आपण सुचवल्याप्रमाणे मी काल बांधूला भेटून आलो. या आख्यानामुळे तिला कशाची तरी आठवण होत होती. कामधेनू माता वर्गलोक सोडून गेली त्या प्रसंगाची तिला आठवण येत होती. मुनिवर, म्हाळसेला देखील अशाच प्रकारची अस्वस्थता जाणवत होती, पण कामधेनूची आणि तिची भेट झाली आणि म्हाळसा शांत झाली. तेव्हा मला आणखी एक गोष्ट अशी लक्षात आली आहे की या आख्यानातून आपल्याला जे साध्य करायचे आहे ते आता लवकरच होणार आहे. म्हणजे सर्व संकेत
हे त्याच दिशेला नेत आहे. मुनिवर तसं झालं तर उत्तमच आहे. तसं घडावं हीच माझी इच्छा आहे. आता पुन्हा आख्यान सुरू होईल. त्यावेळी समुद्र मंथनातून जे पुढचे रत्न बाहेर पडले त्या संबंधी सर्वांनाच कळेल. आणि ते रत्न म्हणजे कल्पवृक्ष. होय देवा. मुनिवर, तुम्ही काहीसे चिंतित दिसत आहात. देवा, मला चिंता याच गोष्टीची आहे की कल्पवृक्षाच्या सहाय्यानेच देवेंद्रांनी बानूला तो दिव्य करंडा दिला होता आणि हे श्री म्हाळसादेवींना कळणारच. आणि त्यांना जर हे कळले तर नक्कीच त्यांना क्रोध येणार. मुनिवर, तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? मला इतकेच म्हणायचे आहे की आख्यानात असा प्रसंग आलाच तर मुनिवर, चिंता नका करू. आख्यानात जर अशीच वेळ आली तर मी स्वतः म्हाळसेला सांगेन. नारायण नारायण. या आख्यानाच्या निमित्ताने श्री खंडेरायांच्या अवतार कार्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक किती उत्साहानं आले आहेत पहा. श्री गणेश, आज तुम्ही सर्वांच्या आधी पोचलात. श्री विष्णू म्हणाले तसे समुद्र मंथनाचे आख्यानासाठी सर्वजण जमले आहेत. मला देखील हे पुन्हा ऐकताना आनंद होतो आहे. यावेळी त्या समुद्र मंथनात श्री विष्णूंनी कूर्म अवतार घेतला नसता तर असे झाले नसते. हे सगळं परमनियतीने लिहून ठेवलं आहे. आणि या आख्यानातून मातेला आणि बाणाईला त्यांच्या मूळ रूपाबद्दल कळणार हेही त्याच परमनियतीने लिहून ठेवलं आहे. श्री गणेश, तुमचा संकेत कोणत्या दिशेला आहे हे मला समजलं. काल गडावर जे घडलं त्याविषयी तुम्ही बोलता आहात, होय ना? हो माते, कारण ती साधी घटना नव्हती. मातेच्या सुप्त मनात दडलेल्या काही गोष्टी तिच्या न कळत बाहेर पडल्या. निश्चितच ती साधी घटना नव्हती. श्री म्हाळसा देवींच्या सुप्त मनात त्यांच्या गतजन्मीच्या आठवणी आहेत. जरी त्याबद्दल त्यांना ठाऊक नसलं तरीही त्या त्यांच्या मनात आहेतच.
काल भावनेच्या भरात मात्र त्यांच्या सुप्त मनातल्या भावना वर आल्या. मला तर क्षणभर असे वाटले की मातेला आता ती कोण आहे हे कळेल की काय. त्या क्षणी आम्हाला देखील तसंच वाटलं होतं. काय वाटत होतं बंधू? लक्ष्मी देवी, बंधू, तुम्ही काही बोलत होतात? माते, आम्ही आख्यानाबद्दल बोलत होतो. नक्की तुम्ही कशाबद्दल बोलत होतात हे मी आता कसं सांगू? कसल्याही संदर्भाबाबत बोलण्यापेक्षा आख्यानाला सुरुवात करूया असं मला वाटतं. ये बानू. आख्यानाला उशीर व्हायला नको याकडे आपलं लक्ष असावं. बानू, नारद मुनीने जे काही सांगितलं आहे ते ध्यानात ठेव. समुद्र मंथनात अशा काही घटना घडणार आहे ज्या अत्यंत महत्वाच्या असणार आहेत. होय देवा. देवा, मला वाटतं की आपण स्थानापन्न व्हावं. नारद मुनी देखील येतच असतील. ते आल्यावर आख्यानाला प्रारंभ करूया. होय. सदानंदाचा एकट 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 एकट. नारायण नारायण. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनींद्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. मुनिवर, आम्ही सर्वजण तुमचीच प्रतीक्षा करत होतो. आता आख्यानाला आरंभ करा. मुनिवर, आज आख्यानाआधी मला काही सांगायचे आहे. आख्यानात कामधेनूचा उल्लेख झाला. मी अस्वस्थ झाले होते. का कुणास ठाऊक ते मलाही कळत नाहीये. पण तिला भेटण्याची इच्छा झाली आणि योगायोगाने कामधेनूशी भेट झाली. ती भेट गडावरच झाली म्हणून मन शांत झाले. समुद्रातून बाहेर पडलेल्या अतिदिव्य रत्नाची भेट होणे म्हणजे अद्वितीय योग म्हणावा लागेल. मुनिवर, आता आपण आख्यानाला प्रारंभ करू शकता. एवढेच मला सांगायचे होते. जशी आपली आज्ञा दे. महाराज, वाईस थांबाजी, मला बी काय बाय सांगायचं आहे. जसं म्हाळसाताईसनी कामधेनू मातेचं दर्शन झालं आणि त्यासनी बरं वाटलं, तसं काल रातच्याला मला बी एक सपान पडलं. आणि ते सपान तवाच होतं जेव्हा म्या स्वर्गामंदी असल. कामधेनू माता बी ततच होती. मला हे सपान पडलं बघा. आणि ह्यातनं मला काय बाय आठवलं हाय एवढंच सांगायचं होतं मला. मुनिवर,
आपण आता आख्यानाला आरंभ करा. होय देव. नारायण नारायण. तर समुद्र मंथनातून जे पहिले रत्न बाहेर पडले ते म्हणजे या सृष्टीतल्या गोवंशात अंशाने राहणारी अशी कामधेनू माता. हे पहिलेच रत्न बाहेर पडले आणि त्रिमूर्तींनी सृष्टीच्या कल्याणासाठी या रत्नाचे दायित्व देवांकडे सोपवले. परंतु अजूनही जे साध्य करायचे होते ते पूर्ण झाले नव्हते आणि त्यामुळेच समुद्र मंथन पुन्हा एकदा सुरू झाले. या समुद्र मंथनातून निघालेलं पहिलं रत्न अर्थात कामधेनू माता आता देवांकडे आहे. अत्यंत दिव्य शक्ती प्राप्त असलेल्या कामधेनूमुळे देवांचे बळ नक्कीच वाढले आहे. समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या रत्नांवर देव आणि दैत्य या दोघांचाही अधिकार आहे. पहिले रत्न तर देवांना मिळाले आहे. आता दुसरे रत्न कोणते असेल त्याकडे सर्वांचे लक्ष असणार. पहिले रत्न देवांना मिळाले, आता दुसरे रत्न मात्र दैत्यांकडेच जाईल. बळी आता हाच विचार करत असणार की या मंथनातून दुसरे कोणते रत्न बाहेर पडेल. ते नक्कीच त्या दुसऱ्या रत्नांचं स्वामित्व मागतील. या समुद्र मंथनामध्ये हा अख्खा समुद्र ढवळून निघाला आहे आणि अजूनही ढवळून निघतो आहे. अत्यंत गूढ अशा या समुद्रातून आता काय बाहेर पडेल हे सांगता येणं कठीण आहे. पण मला अशी जाणीव होते की आता एखादे दिव्य असे रत्न यातून बाहेर पडण्याची वेळ समीप आलेली आहे. दैत्यांनो, आपले पूर्ण बळ लावा. खेचा हा वासुकी. पाहूया समुद्रातून दुसरे रत्न कोणते येते. इंद्रदेव, हे कोणते रत्न आहे? असा कोणता वृक्ष आहे हा? मला देखील तोच प्रश्न पडला आहे. मलाही तेच जाणून घ्यायचं आहे की हे असे कोणते रत्न आहे. या समुद्र मंथनातून बाहेर आलेले हे रत्न आहे. हे नक्कीच साधे नसणार. त्या दिव्य, अलौकिक, अद्भुत अशा शक्ती असणार. इंद्रा, त्याशिवाय ते समुद्रातून बाहेर आलं नसतं. हे प्रभू, हे कोणते रत्न आहे? इंद्रदेव, बळी, तुम्हा सर्वांनाच हा प्रश्न पडला असेल की हे कोणते रत्न आहे. हे माझ्या ध्यानात आलं आहे. हे कोणते रत्न आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. सांगा महादेव, काय आहे हे? हे दिव्य रत्न म्हणजे मनोवांछित, मनोकल्पित इच्छा पूर्ण करणारा वृक्ष, म्हणजेच हा कल्पवृक्ष आहे. देव आणि दैत्य आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी समुद्र मंथन करण्यासाठी सज्ज झाले होते. नारायण नारायण. काय? कल्पवृक्ष, मनोवांछित पूर्ण करणारा वृक्ष? होय देवी. साऱ्या सृष्टीलाच हा प्रश्न पडला होता
असे कसे घडू शकते? एखाद्याने एखादी इच्छा मनात आणली तर ती पूर्ण कशी होऊ शकते? खरोखरच हे अद्भुत आहे. नक्कीच हे रत्न अतिदिव्य असणार. मुनिवर, हे सत्य आहे की नाही हे तुम्ही पाहिले आहे का? नारायण नारायण. होय देवी, मला असे अनेक प्रसंग ठाऊक आहेत जेव्हा कल्पवृक्षाने इतरांच्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. मला अशी एखादी व्यक्ती सांगू शकाल जिला ह्याचा प्रत्यय आला आहे? नारायण नारायण. भाषा, तुला जाणून घ्यायचं आहे ना की अशी कोण व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला याचा प्रत्यय आला आहे? हो, तुम्हीच सांगा मला ती व्यक्ती कोण आहे. जिला त्याचा प्रत्यय आला आहे ती व्यक्ती आपल्या समोरच आहे. कोण? बानू.